स्नेल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या संदर्भाने हा व्हिडिओ बनवतो आहे. जाहिरातीच्या संदर्भात हा व्हिडिओ बनवतो आहे. नेमक्या जाहिरातीची जी माहिती आपल्याला इन्फॉर्मेशन जी आपल्याला मिळालेली आहे ती माहिती म्हणजे किती जागा आहेत त्या जिल्हा परिषदला असतील किंवा मग म्युन्सिपल कॉर्पोरेशनला असेल तर तो आकडा जो आहे जो आकडा आपल्याला माहिती झालेला आहे तो आकडा आपल्याला सांगतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, काही दिवसामध्येच जाहिराती जी आहेत त्या जाहिराती आपल्याला पाहायला मिळेल, परंतु काही तांत्रिक अडचणी आहेत, समायोजनाच्या प्रक्रिया आहेत या ज्या आहेत त्या पूर्ण अजून झालेल्या नाही आहेत. खाजगी ज्या संस्था आहेत त्यांचा सुद्धा अजून वेळ आहे संच मान्यतेच्या संदर्भात, कारण त्यांनी अजून ज्या जागा आहेत त्या जागा आपल्याला सांगितलेल्या नाही आहे, डिपार्टमेंटला सांगितलेल्या नाही आहेत आणि जे आयुक्त सर आहे यांच्या माध्यमातून ताकीद सुद्धा दिलेली आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. तर ज्या बाबी आपल्याला माहिती आहेत, 2-3 म्हणजे 3 महानगरपालिका आहेत आणि जिल्हा परिषद ठाणे सुद्धा आहे. याच्या जागा नेमक्या किती आहेत आणि या ज्या जागा आहेत या ज्या विद्यार्थ्यांचं इंग्लिश मीडियम मधून सर्व एज्युकेशन झालेलं आहे, म्हणजे जे 10वी पर्यंतचं पूर्ण शिक्षण आणि 12वी पर्यंत पूर्ण शिक्षण हे इंग्रजी मधून झालेलं आहे, डीएड इंग्रजी माध्यमातून असेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्वाची संधी आहे. वेगवेगळ्या जागाही संपूर्ण महाराष्ट्रातील इंग्रजी मीडियमच्या येतील, कारण ज्या महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकांनी इंग्लिश मीडियम सुद्धा सुरू केलेलं आहे. कारण महानगरपालिकेच्या शाळा ज्या आहेत त्या काही गावांमध्ये किंवा त्या शहरांमध्ये हे काय झालेलं आहे, ढेपाळलेलं आहे. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, सांगली महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या सर्व मराठी शाळा होत्या 2017 पर्यंत. 2019 पर्यंत आणि 19 नंतर 21-22 मध्ये या ज्या शाळा आहेत काही निवडक शाळा दत्तक घेण्यात आल्या आणि त्या माध्यमातून म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून म्हणजे एसएमसी म्हणजे सांगली मिरज कुपवाड या आयुक्तांच्या माध्यमातून ह्या सर्व गोष्टी बदलवण्यात आल्या आणि त्या इंग्रजी माध्यमांच्या काही शाळा मात्र करण्यात आल्या. तर अशा ज्या शाळा आहेत त्या फुल इंग्रजी शाळा आहेत, ज्या माध्यमात जे इंग्रजी माध्यम असणार आहे त्यासाठी जे विद्यार्थी 10वी आणि 12वी सर्व इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेलं आहे, डीएड इंग्रजी माध्यमातून झालेला अशा विद्यार्थ्यांना संधी मात्र त्या ठिकाणी मिळणार आहे. जे 20 जानेवारीचा जो शासन निर्णय होता, या शासन निर्णयामध्ये तुम्हाला सर्व दिसेल इंग्रजी मीडियमच्या माध्यमाचं, त्यामुळे तो अभ्यास आहे आपल्याला गरजेचा आहे. तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणारे जे काही आपले ग्रुप्स आहेत त्याला मी तो टाकतो आहे. एक लक्षात घ्यायचं आहे की ह्या ज्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागा नेमक्या किती आहेत. पीएमसीच्या ज्या जागा आहेत म्हणजे पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन, ज्याला चांगला स्कोर आहे, ज्यांना शहरात राहायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच त्यांच्यासाठी हे नक्कीच फायदेशीर आहेत, कारण सिटीमध्ये राहायची त्यांची इच्छा आहे, चांगला स्कोर आहे, त्यांचं क्वालिफिकेशन सुद्धा याचं आहे, ते याच्या पात्रतेत बसत आहेत, त्यांना सुद्धा या म्युन्सिपल कॉर्पोरेशन त्यांना प्रिफरन्स मध्ये दाखवतील. तर त्यांच्यासाठी सांगतोय पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या ज्या जागा आहेत त्या 128 म्हणजे 128 जागा या त्यांच्या आहेत, म्हणजे 1ली ते 8वी करिता आणि पुढे सुद्धा. नंतर पीसीएमसी म्हणजे पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनची 128 जागा आहे. पीसीएमसी म्हणजे पिंपरी चिंचवड म्युन्सिपल कॉर्पोरेशन यांच्या जागा 170 जागा या आहेत. नंतर बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजे बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या जागा आहेत. त्यात नगर आणि उपनगर ह्या दोन्ही गोष्टी लक्षात घ्यायच्या, पण बॉम्बे महानगरपालिकेचा आहे 192 जागा आहेत त्या टोटल. आणि या झाल्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या जागा. जशा जशा जागा आपल्याला माहिती मिळतात तसं तसे आपण यावरती व्हिडिओ बनवतो आहे, त्यात अपडेट देतो आहे. दुसरी एक बाब अशी की जिल्हा परिषद ज्या आहे, ठाणे जिल्हा परिषदच्या ज्या इंग्रजी मीडियमच्या ज्या जागा आहेत त्या 88 जागा या ठाणे जिल्हा परिषदच्या आहेत. काही जिल्हा परिषदमध्ये इंग्रजी मीडियमच्या सुद्धा शाळा आहेत, तर त्या शाळांमध्ये सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे, उमेदवारांना संधी मिळणार आहे. ह्या ज्या टोटल जागा जर आपण पाहिल्यात, 3 म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि एक झेडपी म्हणजे 88 जागा, हे सर्व इंग्रजी मीडियमच्या जागा आहेत. तर 578 या जागा आहेत. यावरून आपल्याला दिसून येते की या 5च म्हणजे 3च म्युन्सिपल कॉर्पोरेशन झाल्या. टोटल महाराष्ट्रात 27, 28, 29 महानगरपालिका आहेत आणि या महानगरपालिकेत सुद्धा वेगवेगळ्या जागा असणार आहेत. तर याच्यावरून आपल्याला एक आयडिया सुद्धा तुम्हाला येईल. मी कालही बोललेलो होतो की असे कोणतीच जिल्हा परिषद नाही आहे की ज्यामध्ये जागा नाहीत. सर्वच जिल्हा परिषदला जागा आहेत, पण कॅटेगरीच्या जागा मात्र अतिरिक्त असू शकतात. कॅटेगरीच्या जागा ज्या आहेत ते जास्त असू शकतात, पण संपूर्ण जिल्हा परिषदमध्ये जागा आहेत. एखादी जिल्हा परिषद जर सोडली तर जागा नाहीत. आणि जिल्हा परिषदेच्या तर सर्वात जास्त जागा आहेत, झेडपीच्या जागा आहेत ज्या जास्त असणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. कारण काही युट्यूबरच्या माध्यमातून किंवा इतर लोकांच्या माध्यमातून सांगण्यात येतं की अतिरिक्त आहे, कुठेच जागा नाही. कमेंट करणारे विद्यार्थी ते करत असतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण
एखादे शिक्षक जर तुमच्या जिल्हा परिषद मध्ये मित्र जर काम करत असेल तर त्यांना केपीच्या माध्यमातून किंवा बीओच्या माध्यमातून तालुक्याची माहिती काढायला लावा आणि त्यानंतर तुम्ही समजून घ्या की कॅटेगरीच्या जागा तुम्हाला अतिरिक्त दिसेल, परंतु पूर्ण जर विचार करतो म्हटलं तर ऑल टोटल ओपनच्या जागा आणि इतर जागा ज्या आहेत त्या जागा आहेत म्हणजे आहेत, एकही अशी झडपी नाही की जागा नाही. त्यामुळे हे समजून घेणं गरजेचं आहे. तर या 4 ज्या रिक्त पदांबद्दल सांगितलं, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, नंतर बांबे महानगरपालिका आणि राहिलेले जे आहे ते जिल्हा परिषद ठाणे यांची माहिती आपल्याला दिलेली आहे. ही रिक्त पदे आहेत. तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतंय हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता आपल्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.